नमस्कार, मी श्याम उगले. आपण पाहतात फ्री मीडिया. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 8-10 दिवसांपूर्वी पुणे येथे पुणे नाशिक रेल्वे मार्ग हा पुणे अहल्यानगर शिर्डी नाशिक असा होणार असण्याची घोषणा केली. ते एवढ्यावरच थांबले नाही, तर या नवीन रेल्वे मार्गाच्या डीपीआरचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. तेव्हापासून नाशिक, संगमनेर, नारायणगाव आणि पुणे या भागातील लोकप्रतिनिधींनी या नवीन मार्गाला विरोध दर्शवला आहे. नाशिक पुणे रेल्वे मार्ग किंवा पुणे नाशिक रेल्वे मार्ग हा महाविकास आघाडी सरकारच्या काळात निश्चित करून त्याची अलाइनमेंटही निश्चित झाली होती. त्यानुसार भूसंपादनाचं कामही सुरू होतं. नाशिक नगर आणि पुणे जिल्ह्यामध्ये काही प्रमाणामध्ये भूसंपादनही झालं आहे. यामुळे या भागातील लोकप्रतिनिधींनी रेल्वे मार्ग हा पूर्वीप्रमाणेच असावा अशी भूमिका मांडली आहे. आज आपण बघणार आहोत रेल्वे मंत्रालयाने निश्चित केलेला पुणे अहल्यानगर शिर्डी नाशिक हा रेल्वे मार्ग फायदेशीर आहे की पूर्वीचा जुना म्हणजे नाशिक संगमनेर नारायणगाव पुणे हा मार्ग फायदेशीर आहे, याबाबत चर्चा करणार आहोत. सध्या नाशिक पुणे म्हणजे नाशिक संगमनेर नारायणगाव या भागातील लोकप्रतिनिधींकडून त्या मार्गानेच रेल्वे जावं यासाठीचा आग्रह किती व्यावहारिक आहे आणि नवीन मार्ग किती व्यावहारिक आहे याचाही तुलनात्मक विचार करणार आहोत. नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा तसाही अनेक वर्षांचा मागणी असलेला प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे अनेक वेळा सर्वेक्षण करण्यात आले, अनेक वेळा मार्ग बदलण्यात आला आणि तरीही हा प्रकल्प पुढे सरकण्यास तयार नव्हता. अखेर महाराष्ट्र सरकारने स्वतःच्या महारेल कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून हा प्रकल्प रेटण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या प्रकल्पाच्या अलाइनमेंट निश्चित करण्यात आल्या आणि हा प्रकल्प व्यावहारिक होण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे त्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आणि इथूनच खरा या मार्गाला ब्रेक लागला. रेल्वे मंत्रालयानं महाराष्ट्र सरकारला हा प्रकल्प व्यावहारिक करून द्या, म्हणजे याचा रिपोर्ट फिजिबल करून द्या अशा सूचना दिल्या होत्या आणि महाराष्ट्र सरकारला हा प्रकल्प फिजिबल करता येणं अशक्य होतं. याचं कारण या रेल्वे मार्गावरती नाशिक, संगमनेर आणि नारायणगाव, त्यात नाशिक हे एक महानगर आहे आणि नारायणगाव आणि संगमनेर ह्या ब वर्ग नगरपालिका आहेत. या क्षेत्रातून जाणाऱ्या या प्रकल्पातून पुरेशी वाहतूक होणं जवळपास अशक्य होतं. याचं कारण असं आहे की ही वाहतूक एकतर्फा आहे. पुणे शहरातील लोकांना नाशिक, संगमनेर किंवा नारायणगाव या भागात येण्याचं काही कारण नाही, परंतु नाशिक, संगमनेर आणि नारायणगाव या भागातून अनेक लोक, विद्यार्थी नोकरीनिमित्तानं, शिकण्यानिमित्तानं पुण्याला जात असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी पुण्याला जाण्यासाठी लवकर होणारा रेल्वे मार्ग किंवा लवकर पोहोचणारी व्यवस्था आवश्यक आहे. सध्याच्या रस्त्याच्या वाहतुकीला जो वेळ लागतो त्याच्यापेक्षा कितीतरी कमी वेळ या रेल्वे मार्गाने लागणार, या आशेनं हा रेल्वे मार्ग पुणे, नारायणगाव, संगमनेर आणि नाशिक असाच असावा अशी सर्वांची इच्छा होती. मात्र हा प्रकल्प व्यवहार्य ठरत नव्हता. एकतर या प्रकल्पाची किंमत जवळपास 16,000 कोटींपेक्षा अधिक होती. हा सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग असल्यामुळे या रेल्वे मार्गावरून वाहतूक ही कमीत कमी वेळात, म्हणजे प्रवास हा कमीत कमी वेळात 2-2.5 तासामध्ये होणार होता. यामुळे रेल्वे या मार्गाविषयी आकर्षण असणं काही चुकीचं नाही. परंतु एवढी मोठी रक्कम खर्च केल्यानंतर या प्रकल्पाचा नाशिकच्या विकासाला किंवा पुण्याच्या विकासाला काय हातभार लागणार होता हे सुद्धा महाराष्ट्र सरकारला, रेल्वे मंत्रालयाला सांगता आलं नाही. कारण या मार्गावरून केवळ नाशिक आणि पुणे या दोन शहरातील लोक एकमेकांकडे ये जा करणार, यापेक्षा वेगळा त्याच्यासाठी कुठलाही पैलू नव्हता. महाराष्ट्र सरकारने प्री फिजिबल रिपोर्ट म्हणजे पूर्व शक्यता अहवाल हा दिला नाही. यामुळे रेल्वे मंत्रालयाने या मार्गात बदल केला आहे. रेल्वे मंत्रालयाने बदल करताना या मार्गावरती आता अहल्यानगर, शिर्डी, नाशिक ही 3 नवीन शहरं जोडलेली आहेत. हा मार्ग सिन्नरवरूनच होणार आहे आणि यामध्ये रेल्वे मंत्रालयानं आणखी एक पुष्टी जोडलेली आहे. कारण याबरोबरच डहाणू ते नाशिक या रेल्वे मार्गाचं सध्या सर्वेक्षण सुरू आहे.
या सर्वेक्षणानंतर तेथील DPR पूर्ण होईल. यामुळे डहाणू, त्र्यंबकेश्वर, नाशिक, शिर्डी, अहल्यानगर आणि पुणे असा हा रेल्वे मार्ग असणार आहे. शिर्डी आणि अहल्यानगर यांच्यामध्ये आणखी एक तीर्थक्षेत्र येतं, ते म्हणजे शनी शिंगणापूर. म्हणजे डहाणू ते पुणे या रेल्वे मार्गावरती त्र्यंबकेश्वर, नाशिक, शिर्डी आणि शनी शिंगणापूर ही प्रमुख 4 धार्मिक ठिकाणे येतात. या 4ही ठिकाणी देशभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. आजही उत्तर भारतातून येणारे भाविक असोत अथवा दक्षिण भारतातून येणारे भाविक असोत, त्यांना ही 4 ठिकाणं एकाच रेल्वे मार्गावरती उपलब्ध होत नाहीत. त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या गाड्या बदलाव्या लागतात किंवा वेगवेगळ्या माध्यमातून प्रवास बदलावा लागतो, कधी रेल्वेनं तर कधी रस्त्यावरून. यामुळे त्यांचा खर्च वाढतो. परिणामी ते या सर्व ठिकाणी जाण्याचं टाळतात आणि त्यांना पाहिजे त्या एखाद्याच ठिकाणी दर्शन घेऊन ते परत जातात. परंतु हा रेल्वे मार्ग झाल्यास दक्षिण भारतातून येणाऱ्या भाविकांना एकाच वेळेस किंवा एकाच रेल्वे मार्गावरती त्यांना शनी शिंगणापूरला दर्शन घेता येईल, शिर्डी येथे दर्शन घेता येईल, नाशिकच्या पवित्र गोदावरीत स्नान करता येईल आणि त्र्यंबकेश्वराचंही दर्शन घेता येईल. एवढंच नाही तर रेल्वेनं आणखी एक रेल्वे मार्ग प्रस्तावित केला आहे, तो म्हणजे मनमाड इंदोर. मनमाड इंदोर हा उज्जैनला जात असतो. त्यामुळे काही भाविकांना पुढे उज्जैनला जायचं असलं तरी याच रेल्वे मार्गाने ते त्र्यंबकेश्वर, नाशिक, मनमाड, उज्जैन असाही प्रवास करू शकतील. म्हणजेच मध्य भारतातील म्हणजे मध्य प्रदेशातील धार्मिक स्थळं आणि महाराष्ट्रातील धार्मिक स्थळं जोडणारे 2 रेल्वे प्रकल्प सध्या होऊ घातले आहे. एक मनमाड इंदोर आणि दुसरा आहे पुणे नाशिक. प्रकल्प तोच आहे, फक्त 2 प्रकल्प एकत्र केले आहे. डहाणू नाशिक आणि पुणे नाशिक म्हणजे डहाणू पुणे हा एक रेल्वे मार्ग तयार झालेला आहे किंवा होत आहे आणि या प्रकल्पाची घोषणा कदाचित येत्या बजेटमध्ये होऊ शकते. तशी घोषणा झाल्यास नाशिक ते पुणे या मार्गावरील सर्व धार्मिक स्थळांचं पर्यटनाची संख्या वाढणार आहे. शिर्डीला येणारे उत्तर भारतातील किंवा दक्षिण भारतातील भाविक हे यापुढे त्यांना सहजरित्या रेल्वे मार्गाने त्र्यंबकेश्वरला जाता येईल, नाशिकला जाता येईल आणि शनी शिंगणापूरला शनी महाराजांचं दर्शन घेता येईल. या बाबींचा विचार केल्यास दक्षिण भारत आणि उत्तर भारतातील भाविक जेव्हा या धार्मिक ठिकाणी येतील त्यावेळेस इथल्या पर्यटनाला वाढ होईल. पर्यटनातील वाढीमुळे ते रोजगाराला वाढ होईल, त्यांच्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण होतील. यामुळे केवळ नाशिकवरून पुण्याला किंवा संगमनेरवरून पुण्याला लवकरात लवकर पोहोचण्या एवढा संकुचित विचार करण्यापेक्षा या नवीन रेल्वे मार्गाला निश्चितपणे पाठिंबा दिला पाहिजे, त्याचं स्वागत केलं पाहिजे. या लोकप्रतिनिधींची भावना ही योग्य आहे, त्यांच्या भावनेचा आपल्याला आदर करायचा नाही, परंतु अखेर हा व्यवहाराचा प्रश्न आहे. जो मार्ग अधिक व्यवहार्य असेल तोच मार्ग स्वीकारला जाईल आणि व्यवहार्य मार्ग स्वीकारण्याची आपण ही तयारी ठेवली पाहिजे, एवढंच या निमित्ताने. अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया. फ्री मीडियाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.